पांढरकवडा पोलिसांचा धडाका, 2 किलोहून अधिक गांजा जप्त। पांढरकवडा पोलिसांनी गांजा तस्करी विरोधात मोठी धडाकेबाज कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी NH 44 परिसरात सापळा रचून पोलिसांनी 2 किलो 120 ग्रॅम गांजा जप्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे संदीप उर्फ बापू नामदेव गंधेवार याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्यासह आर्यन सतीश मून आणि सुजल अनिल कावडे यांच्याकडून 369 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। मुख्य पुरवठादार निखिल हेमंत घोडंगी यालाही वणी येथून अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून 1 किलो 751 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत एकूण 1,60,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार LD तावरे यांच्या नेतृत्वात पार पडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कावरे, जमादार प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, गजानन पत्रे, सुनील राठोड, सचिन काकडे, संदीप मळावी, मीनाक्षी गीते आणि राजू मुत्यालवार यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस रमाकांत खंदारे करीत आहे। मारेगाव वार्ता, वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।